तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण काय, तर इथे एक सेल साइड ट्रेड घेतलेला होता. कुठं? तर इथे एक सेल साइड ट्रेड घेतलेला होता. पण त्याचा काय, तर आपण हेही सांगितलेलं होतं की जर मार्केटमध्ये इथं काही ब्रेकआउट हॉल्टेशन झाले तर हा ट्रेड आपण एक्झिट करणार आहोत. ओके. हा ट्रेड मी काय तर ब्रेक इव्हनला काढलेला आहे. ओके. ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितले असेल त्यांना नक्की माहित असेल. पण मित्रांनो, आता इथं काय, तर इथं ठीक आहे, मार्केटला काय थोडी लिक्विडिटी पाहिली होती म्हणून मार्केटने लिक्विडिटी ग्रॅब केली. इथं जे बाहेर आले त्यांना आउटसाइड करून मार्केट इथनं डबल एक लिक्विडिटी ग्रॅब करून एक रॅली देऊ शकते अशी. ओके. हे मार्केट आहे ना, असं असं करून एक रॅली देऊ शकते, असं माझं एक अनालिसिस आहे. ओके. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं इथं, हा काय हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा पण एक रेजिस्टन्स आहे. ओके. वरतून वन टाइम सपोर्ट, टू टाइम, थ्री टाइम, फोर, फाय, म्हणजे हा रिस्पेक्टेड झोन आहे. ओके. एक मिनिट. हा काय मित्रांनो, तर हा रिस्पेक्टेड झोन. ओके. हा रिस्पेक्टेड झोन असल्यामुळं जर मार्केटने जेव्हा डायरेक्ट ब्रेकआउट दिलेले, तुम्ही एक सायकोलॉजी समजून घ्या. ओके. लॉजिक समजून, जेव्हा मार्केट डायरेक्ट ब्रेकआउट देते तर तेव्हा काय लोक सेलच करणार आहे. कारण की काय, तर डायरेक्ट ब्रेकआउट झाले. आपला एक्सपिरियन्स, आपलं स्किल्स आणि आपलं काय तर मेहनतनी आपण काय तर मार्केटमध्ये जे काही एक्सपिरियन्स घेतलेला आहे, जे काय आपण शिकलोय, आपले स्किल्स डेव्हलप केलंय, माझ्या हिशोबाने तरी मार्केट आहे ना, इथं अशी लिक्विडिटी ग्रॅप झाली आणि असा एक ग्रीन कॅन्डल तयार झाली ना, तुम्ही बिंदास एंट्री घ्या आणि 1:2 किंवा इथपर्यंत तुम्ही टार्गेट राहू द्या. अशीच मी एक तुम्हाला अनालिसिस करून देईल. हा काय तर हा लिक्विडिटी ग्रॅप सेटअप. एक कायम लक्षात राहू द्या, लिक्विडिटी ग्रॅप सेटअप कसे वर्क करतात. म्हणजे कम से कम पाच पाच वेळा सपोर्ट किंवा पाच वेळा रिस्पेक्टेड झोन पाहिजे, तेव्हा लिक्विडिटी ग्रॅप सेटअप वर्क करू शकतो. ओके. आता इथं काय आपण एक बाय साइड एंट्री घेणार आहे. एक मिनिट. ओके. 69,375, 68,375 आपला 1000 पॉईंट असेल. तर आपला जो काही टार्गेट आहे हा 1:2. ओके. तर मित्रांनो, हा आहे आजचा अनालिसिस. रेग्युलर अनालिसिस तुम्हाला येत राहतील ज्या दिवशी अनालिसिस नाही राहणार. आता सायकोलॉजिकल व्हिडिओ पण येत राहणार आहे मित्रांनो. एकदम सिंपल आहे. हे बघा, हा काय सपोर्ट, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स. हा काय एक सपोर्ट झोन पण आहे, एक तुम्ही लक्षात घ्या. पूर्ण हा नाही, हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट. एक, दोन, तीन, चार, पाच. मार्केटने काय तर भरपूर वेळा या झोनला काय तर रिस्पेक्ट केलेलं आहे. ओके. पण जेव्हा डायरेक्ट समजा, हे बघा, आता ह्या लेवलवर गेले मार्केट, लोकांना काय वाटत इथं आपल्याला काय तर बाईंग करायची, इथनं रिव्हर्सल होऊ शकतं. मग तसं काही झालं नाही. मग लोक काय तर डायरेक्ट ब्रेकआउट झाले, हा सेल करा, सेल करा, सेल करा. नाही मित्रांनो, तसं राहत नाही. आपण ऑपरेटर्स कन्सेप्ट आहे आपल्या, तर इथं लिक्विडिटी चांगली मस्त ग्रॅब करून मार्केट मस्त असं एक मूव्ह करणार आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.